आपल्या शहरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी पब्लिक मीडिया चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। बदलापूरच्या स्टेशनपाडा भागातील मागी गणेशोत्सव संबंध ठाणे जिल्ह्यात प्रसिद्ध आहे। 1969 साली या मागी गणेशोत्सवाला सुरुवात झाली। त्यानंतर जवळजवळ 57 वर्ष अविरतपणे मागी गणेशोत्सव इथे मोठ्या उत्साही आणि भक्तिमय वातावरणात साजरा केला जातो। यंदा स्टेशनपाड्यातील या गणेशोत्सवामध्ये बाप्पाची 20 फुटी मूर्ती विराजमान झाली आहे। बदलापूरचा राजा अशी या बाप्पाची ठाणे जिल्ह्यात ओळख आहे। यंदा सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांचे सहकारी सचिन पांचाळ यांनी पश्चिम बंगाल येथील बादल महाल साकारला आहे। हे मंडळाचं 57 वर्ष आहे। 25व्या रौप्य महोत्सव वर्षापासून या ठिकाणी जत्रेची सुरुवात झाली। माजी नगराध्यक्ष मनोहर आंबोणे यांच्या नेतृत्वाखाली 25वा रौप्य महोत्सव आम्ही साजरा केला आणि तिथून जी जत्रा भरत गेली त्या जत्रेला भव्य दिव्य स्वरूप आलेले आहे। स्वर्गीय आनंद दिघे, साबीर शेख हे या ठिकाणी नेहमी यांचं आम्हाला सहकार्य असायचं आणि यावर्षी स्वर्गीय नितीन देसाई यांच्याकडून प्रेरणा घेऊन त्यांचा सहकलाकार सचिन पांचाळ यांनी या ठिकाणी पश्चिम बंगाल येथील बादल महाल साकारलाय आणि त्याची अत्यंत उत्कृष्ट कलाकृती त्यांनी या ठिकाणी सादर केलेली आहे। मागी गणेशोत्सवाला सुरुवात झाल्यानंतर बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर आणि ठाणे जिल्ह्याच्या विविध भागातून भाविक या बदलापूरच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी करतायत। अतिशय नियोजनबद्ध पद्धतीनं भाविकांना बदलापूरच्या राजाचं दर्शन घेता येत आहे आणि 1925 वर्षी आमचा मनोहर आंबोणे हे अध्यक्ष असताना त्याच्या अध्यक्षतेखाली हे मंडळाच्या जत्रेचं स्वरूप निर्माण केलेलं आहे आणि ते आनंद दिघेंच्या सानिध्यामधनं झालं होतं। आता त्याची पुढे चाल होत जाऊन आज जत्रा भव्य दिव्य अशी होत आहे। मी 1917 साली अध्यक्ष म्हणून ह्या नात्याने सुवर्ण महोत्सव अध्यक्ष होतो। मंडळाच्या वतीने सगळ्यांच्या सहकार्याने मी एनडी कैलासवती नितीन देसाई यांचं भव्य दिव्य असा एक महाल उभा केला होता आणि त्याला साजिशी अशी आपण त्यावेळेस 19.5 फुटाची मूर्ती आपण या मूर्ती दिली होती आणि ती आज तगत व्यवस्थित चांगल्या प्रकारे चालले। मंडळाची सगळ्यांची साथ आहे, आमचं मंडळ एकत्रितपणे चाललेलं आहे। आता आम्ही 1907 वर्षापासून आम्ही ह्या मंडळाचा आगमन म्हणजे सोहळा साजरा करत असतो आणि ह्या मंडळाचे धीरज धोत्रे, अविनाश हे असे सगळे मंडळाचे यांच्या सहकार्याने चांगल्या प्रकारे होत असतो। आमचे 57 वर्ष आहे आणि हे वर्ष 57 वर्ष असून आमचं सगळं कार्यक्रम आमच्या कार्यकारिणी व्यवस्थित स्थापन झालेली आहे। गणपती आमचे नारळाच्या नवसाला पावणारा हा गणपती आहे आणि ह्याप्रमाणे आम्हाला सहकार्य MSCB, नगरपालिका, रेल्वे स्टाफ, पोलीस स्टाफ यांच्या सहकार्याने आम्ही करतो आणि आम्हाला तुमच्यातर्फे भाविकांना सूचना अशी द्यायची की त्यांच्यामुळे सर्व सहकार्य व्यवस्थित असं सहकार्य आम्हाला कायम लाभो हीच त्यांच्या विनंती। यावर्षी नवीन म्हणजे असं आहे, यावर्षी रक्तदान शिबिर हे 10 दिवस आम्ही ठेवलेलं आहे। तसंच पहिले 4 दिवस रक्तदान शिबिर आहे, त्याच्या नंतर 5 दिवस आम्ही पूर्ण बॉडी चेकअप फ्री ठेवलेले आहे। दरवर्षी काही ना काही हे मंडळ नवीन उपक्रम घेऊन म्हणजे लोकांपर्यंत आम्हाला कसं पोहोचता येईल, लोक आमच्यापर्यंत कसे येतील। आता आमची पुढची एक कल्पना आहे की जे अत्यावश्यक वस्तू आहेत, बेड, वॉटर बेड वगैरे बाकीच्या गोष्टी जे तर आमचा मंडळाचा ह्या वर्षी नवीन उपक्रमाची आमची अजून चर्चा चालू आहे, परंतु तेही आम्ही करण्याच्या मागे आहोत। असं विशेष म्हणजे आजूबाजूच्या शहरातून अनेक महिला भाविक आपल्या लहान बाळांना या ठिकाणी बाप्पाच्या दर्शनासाठी घेऊन येतात। त्यांची गैरसोय होऊ नये त्यामुळे स्टेजच्या बाजूला हिरकणी कक्ष तयार करण्यात आलाय। दरवर्षी अतिशय नियोजनबद्ध पद्धतीनं या मागी गणेशोत्सवात लाखोंच्या संख्येनं भाविक बदलापूरच्या बाप्पाचं दर्शन घेत असतात। त्यामुळे पंचक्रोशीत या मागी गणेशोत्सवाची मोठी चर्चा असते। पब्लिक मीडिया, बदलापूर।